श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, फक्त एक सुपारी मार्गशीर्षाच्या गुरुवारी एका जागी ठेवल्यानंतर तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल आणि नशिबाची साथ तुम्हाला लावेल. जर तुम्हाला तुमचा स्वामींवर, महालक्ष्मीवर विश्वास असेल, थोडा जरी विश्वास असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हा व्हिडिओ बघितला तर हा एक छोटासा जो उपाय आहे, जो की फक्त एका सुपारीचा उपाय आहे, तो नक्की करा. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला मार्गशीर्षाच्या कोणत्याही गुरुवारी करायचा आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी एकूण 4 गुरुवार हे आलेले आहेत. मार्गशीर्ष महिना 21 डिसेंबर पासून सुरू झालेला आहे. तर एकूण 4 गुरुवार या महिन्यामध्ये आलेले आहेत. ज्या गुरुवारी तुम्हाला जमेल त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. ज्या गुरुवारी करणार आहात तो 4 गुरुवारमधून कोणत्याही गुरुवारी हा उपाय केला तरी चालेल. या उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एका सुपारीची गरज आहे, जी की तुम्हाला बाजारातून सहजरित्या मिळेल. घरातील जुनी सुपारी किंवा एखाद्या पूजेसाठी वापरलेली सुपारी तुम्हाला या उपायासाठी वापरायची नाही आहे. ही सुपारी तुम्ही दुकानातून नवीन आणि कुठेही डाग किंवा फुटलेली नसावी अशी सुपारी ही तुम्हाला वापरायची आहे. आता तुमच्याकडे सुपारी आहे, तर तुम्ही मार्गशीर्षाच्या गुरुवारी पूजा मांडत असाल, पूजा करत असाल, व्रतकथा वाचत असाल किंवा उपवास करत असाल, तर तुम्ही जी ही पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजेच्या समोर बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही व्रत करत नसाल, पूजा मांडत नसाल, पूजा करत नसाल, तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर बसायचं आहे. ही सुपारी आधी स्वच्छ पाण्याने आपल्या समोरच ताटली पाण्याचा ग्लास घेऊन स्वच्छ पाण्याने ही धुवून घ्यायची आहे. त्यानंतर ही सुपारी पूजा मांडली असेल तर पूजेत ठेवायची आणि पूजा मांडली नसेल तर देवघरात ठेवायची. हळद कुंकू अक्षत व्हायचे, फुलं व्हायचे, अगरबत्ती दिवा ओवायचा आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा फक्त 11 वेळेस जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आपला उजवा हात त्या सुपारीवर ठेवायचा. जी सुपारी पूजेत ठेवलेली आहे किंवा देवघरात ठेवलेली आहे तिच्यावर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे. तुमच्या मनात जी ही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला देवीला बोलून दाखवायची आहे. जी अडचण तुम्हाला दूर करायची आहे त्याची प्रार्थना तुम्हाला सुपारीवर हात ठेवून माता लक्ष्मीकडे करायची आहे. नंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे. ती सुपारी गुरुवारच्या दिवशी तिथेच देवघरात राहू द्यायची किंवा पूजा मांडलेली असेल पूजेतच राहू द्यायची. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा अगरबत्ती दिवा लावून ती सुपारीचे पूजन करायचं आहे. ती सुपारी तेथून उचलायची आणि ती सुपारी आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. ती तुम्ही नदी, तलाव, समुद्र जिथे तुम्ही विसर्जन करू शकता तिथे तुम्हाला हे विसर्जन करायचं आहे. तर जर तुमच्याजवळ एखादी नदी, तलाव नसेल तर एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये ती सुपारी तुम्हाला सोडून द्यायची आहे. तर मित्रांनो, हा जो किंवा हा जर उपाय तुम्हाला नाही जमला तर तुम्हाला ती सुपारी जी आहे ती एखाद्या झाडाच्या मातीमध्ये खाली गाडून द्यायची किंवा हे खूप सोपं आणि साधं आहे, जे की तुम्ही करू शकता. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. लक्ष्मी, महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की राहील. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर हा व्हिडिओ, हा माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.